जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुखांनी अखेर पक्षांतरच केलाय। विधान भवनातील मारामारी प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते। वॉर्ड क्रमांक 124 विक्रोळी पार्क साइट मधून पत्नी प्रियंका देशमुख यांच्यासाठी इच्छुक होते, मात्र हा वॉर्ड दुसऱ्या गटाला सुटला। त्यामुळे नाराजीनंतर आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला पक्षप्रवेश केला। प्रकाश पाटील तर नितीन देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर राणे। अनेक लोक सहभागी आहेत। कालपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातले नितीन देशमुख हे प्रवक्ते यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत नितीन देशमुख आहेत। म्हणजे फडणवीस साहेबांची काल एक मुलाखत बघितली। अबुधानगरला त्यांनी पुनर्विकास प्रकल्प राबवला। मराठी माणसाला ज्यांना 120 स्क्वेअर फुटाचं घर होतं त्यांना 500 स्क्वेअर फुटाचं घर या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी करण्याचा प्रयत्न, जो एकदम प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, तो त्या प्रयत्नाला कुठेतरी आकर्षला गेलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष झाला। नाही, हात मिळवणी वगैरे काही बघा, भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या दृष्टीने चालणारा पक्ष आहे। देशामध्ये असो, राज्यामध्ये असो, राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार चाललेलं आहे मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी जी मोहीम राबवलेली आहे, त्या मोहिमेला कुठेतरी एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं सहभागी व्हावं, म्हणून मी भारतीय जनता पक्षात आलेलो आहे। मग तुम्ही मात्र पहिले जर पाहायला गेलं तर आव्हाडांची एकनिष्ठ होतात। नाही, आव्हाड साहेबांवरती माझं प्रेम होतं, राहील आणि पुढेही राहणार, त्याबद्दल वाद नाही आहे। पण आता शेवटी काय आहे की जर अस्तित्वच आमचं इथं मराठी माणसाचं या पक्षातलं कमी करायचं चाललंय, तर मग आम्ही करायचं काय? मग ती धडपड आहे, त्यामुळे त्या धडपडीमधून बाहेर पडलो आम्ही। मग राणे, साम टीव्ही, मुंबई।